तर आता शेवटचं तुमच्या समोर सादर होणार आहे हे गेले हे नाटक. ह्या एकांकिकेचे लेखक आहे योगेश सोमण. हे गेले हा एक ब्लॅक कॉमेडीचा प्रकार आहे. म्हणजेच या नाटकामध्ये एक दुःखद घटना घडते, पण ती दुरून तुम्हाला बघताना विनोदी वाटते. कारण त्या घटनेमुळे जी पात्र एकत्र आलेली असतात त्यांचा सर्वांचा स्वभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे तिथे आपसुकच विनोद निर्मिती होते. जसं जगातल्या सर्वात मोठ्या कॉमेडियन चार्ली चॅप्लिनने म्हटलेलं आहे, लाईफ इज ट्रॅजेडी इन अ क्लोजअप अँड कॉमेडी इन लॉंग शॉट. तर चला आपण पाहूया ब्लॅक कॉमेडीचा हा नाट्य प्रकार. हे गेले. दुसरे कोणी असतं तर अगं मग तो दुसऱ्यांदा दार वाजवला असता, मग उघडलं असतं की मी दार. काहीही विचारा, उत्तरे तर याच, मात्र अभ्यासाची देता येत नाही. आणि एक मिनिट, कुठे चालली तू एवढे अवधूत सापडून? क्लासला चालली ग. आता आई हे तुझे रोजचे डायलॉग्स नको. बरं मी जरा पडते. मी पण येते, उशीर झालाय. शरे फोन घे गं जरा प्लीज. काय ग तू घे ना. हॅलो. हो प्रधानच झोपल्यात त्या. काही काम होतं का? हो मला सांगा ना. यांच्याशीच बोलायचंय. मे आय नो हु इज दिस स्पीकिंग? ओ वन मिनिट. आई ऑफिस मधून फोन आहे, त्याला तुमच्याशीच काम आहे. काय मिली कटकट आहे, जरा पटले की टपकले ते. ओ बोला ना. अहो बोला. काय म्हटलं? अच्छा ओ मल्होत्रा साहेब. हा बोला बोला. कुठे गेले? हा मग जेवेपर्यंत येतीलच ना. अच्छा टूरवर गेलेत का? बरं बरं. मग कुठे गेले? देवघरला. अच्छा अच्छा. मग देवाघरी गेले. बरं बरं. ओ सर ओरडताय काय? हार्ट फेलच झालंय ना. बरं ठीक आहे ठेवते. शरे बाबा देवाघरी गेले, हार्ट फेल झालाय. तू निरोप येऊन ठेव, मी तोपर्यंत पडते. काय म्हणाली साई? बाबा देवाघरी गेले, हार्ट फेल झाला. हे देवाघरी गेले, हार्ट फेल झाला. अरे देवा. पिकनिकला पण जाणार होतो. सकाळी जागतातच म्हणाले. काय कर? म्हणजे मीच त्यांना म्हटलं 45 ओलांडली आहे, जरा चेकिंग करून घ्या. तर मला म्हणायला लागले मी चांगला धड दाखट आहे, मला
एक काम कर, बाबांची फोनची डायरी घे आणि सगळ्या परिचितांना फोन कर. अण्णा काका, भाऊ काका, मग ती मुंबईची शांता आत्या, सगळ्यांना फोन कर. चल बरं. पण आई, बाबांच्या फोनची डायरी कुठे असेल? असेल त्यांच्या खिशात. बघ बरं. मी नाही काढणार. मी नाही करणार काय बावळट. मग सगळ्यांना कोण करणार फोन पटापट? चल कर. तेच की, मी आमच्या ह्यांच्या खिशातून हव्या त्या गोष्टी हव्या त्या वेळी काय अगदी बिनधास्त. दीक्षित वहिनी, तुमचे हे जिवंत आहे, आमचे हे गेले. हे खरं की हो? आता मेलेल्या माणसाच्या खिशात हात टाकायचं म्हणजे मी टाकू? नको, मी जाते, तुम्ही बसा. चल कशाले. पाहिलं का प्रधानबाईंची नाटकं? अहो डोळ्यात त्यांच्या टिप्पूस तरी आहे का? हो ना, तेच मग ते नाही म्हटलं. नवरे आम्हालाही आहेत, तेही जाणार आहे. आज ना उद्या. खरंय असली नाटकं आम्ही नाही हो करणार. छे बाई, मला नाही जमायचं. अहो आपला नवरा गेलाय, तुला केवढा आक्रोश करायला हवा. आपला सोडाच, पण जात्या जीवाला बरं नको का वाटायला? अहो पण प्रधानांना जिवंत असताना तरी कोणतं सुख म्हणते मी. का हो का? भांडणं व्हायची की काय? बटायचंच नाही हो यांचं. खरं तर काय मग पाहिलं ना, ही अशी बिजासखोर दमून असायचे प्रधान. बँकेत अधिकारीही साहजिकच नवऱ्यापेक्षा जास्त पगार होता. हेच खटकायचं प्रधानांना. त्यांचं हे कपडं खटकडं सगळं असं बाहेर पडलं बघा. काय हो, डायरी मिळाली का? काहीच नाही त्याच्या खिशात. सगळे खिसे तपासलेत ना? हो, सगळे तपासले. शर्टाचे, पॅन्टीचे सगळे तपासून झाले. सगळ्या वस्तू चोरल्या बहुतेक. आज सगळं मी 500 रुपये पण दिले होते खर्चायला. तुम्ही मागचे खिसे तपासलेत का? पैसे जनरली मागच्या खिशातच असतात. डायरी पण तुमची तिथेच असेल बघा. बघायचं का? मग आपल्याला बाबांना उलट करावं लागेल. वेळेस कशाले? तू बाहेर जाऊन थांब, नाहीतर कुणीतरी यायचं तेवढ्यात दर्शनाला. चल. आणि तुमचा हात यांच्या पॅन्टीच्या खिशात अडकलेला नाही म्हणजे असं नको ना. चला. लागतंय काहीतरी लागतंय हाताला. असणारच. हो, पुरुष माणसं जनरली मागच्या खिशात गोष्टी ठेवतात. कन्व्हिनियंट पडतं ना ते. चोरांना पण कन्व्हिनियंट पडतं. हो, आमच्या इथं ना 2दा पाकिट मारले नेमकं पगाराच्या दिवशी. हो अय्या. मग काय कळला महिना कसाच आहेत 500 रुपये आहेत आणि डायरी ही. शरे, ती फोनची डायरी घे आणि सगळ्यांना फोन कर. चल बरं. चल मी तुला बोलते. तुम्ही कशाला? आपण आधी बसूया. बस या. उठा. चला चल. उठा चला उठा चला उठा. बसा बसा. पाहिलं का देशमुख वहिनी? त्या दीक्षित वहिनींना काय बोलण्याची पोचच नाहीये. हो ना, तेच बघते मी. आपण घरात का आहोत, काय घडतंय ह्याचं काही ताळतंत्रच नाहीये हो. मी तुम्हाला काय सांगते ऐका. त्या बाईला ना काही ताळतंत्रच नाही. नवऱ्याशी दिवसभर कचा भांडत असते नुसती. मी ऐकते ना रोज. हो ना, तुम्ही पाहिलं ना आमचं घर कसं शांत होतं ते. अगदी कधी भांडण होऊन नसायचं हो. नुसती ऍक्शन. हो, मी यांना काय म्हणायचे आणि यांनी नुसती मान हलवायची. एवढंच काय ते. आणि घर कसं सुरळीत होतं बघा. तर आता हे झालं. अजूनही विश्वास बसत नाहीये. शांत व्हा वहिनी, शांत व्हा. हॅलो, हा अण्णा काका, मी शर्वी बोलते. हॅलो, हा माझे बाबा गेले. अहो गेले म्हणजे वारले. हॅलो हॅलो
तर काय धक्का बसण्यासारखीच ही घटना आहे. सकाळी तर केवढे क्वचित होते, जाताना हात पण केला त्यांनी. तुम्हाला ईश्य मला नाही ग, आमच्या ह्यांना. आमचे हे म्हणाले सुद्धा, प्रधान साहेबच खुशीत दिसतात. कधी नव्हे ते हात पण केला त्यांनी. हसतमुख होते. कधी नव्हे ते का ते हसतमुखच होते. आणि आम्ही उद्या पिकनिकलाही जाणार होतो, त्याच्यामुळे असतील कदाचित. चला बरं, सगळ्या माणसांना फोन करू, म्हणजे सगळी गोळा झाली की पुढचं आटोपता येईल. हो हो, लवकर काय ते ठरवा, पटकन नेलेलं बरं. अगं बाई, आत्याबाई आल्या वाटतं.
बोलावलं नाही हो मला. ऑफिसचे सगळे रिस्कवर हे माझ्यावर आणि मी खाली. मी नुसते चेमटलेले हो. अलीकडे फार वजन वाढलं होतं यांचं. सांगते तुम्हाला कधीच नंतर आणि मग मी मोकळी झाली. शेवटचं काय म्हटलं ग तू? साठे मला घर साठे. नमस्कार, मी प्रांजल सबनीस आणि इकडं टी स्कूल आयोजित तरुण भारत आयोजित अभिनय कार्यशाळामध्ये मी आली आहे. इकडं खूप शिकण्याची संधी मिळाली अजिंक्य भोसले सरांकडून. नंतर शेवटच्या दिवशी आज समारोपाचा दिवस आहे. प्रशांत दामले सरसुद्धा आले. त्यांच्यासोबतसुद्धा इंटरॅक्शन करायला मिळालं. खूप काही नवीन शिकायला मिळालं. ह्या क्षेत्रामध्ये पुढं कसं जायचं ह्याची पण खूप माहिती मिळाली आणि मला खूप बरं वाटतं इकडं येऊन. आणि मी खूप धन्यवाद म्हणते तरुण भारत टी स्कूल, अजिंक्य सर, प्रशांत सर सगळ्यांनाच. थँक्यू. काय स्वप्न आहे तुझं? माझं स्वप्न असं म्हणाल तर मला पण ॲक्ट्रेस बनायला आवडेलच. आत्तासाठी शिकण्यावर जास्त फोकस करणार नाटक. नमस्कार, माझं नाव वेदा अजय जठार. माझी 11वी झाली, आता मी 12वीत गेलेत. मी इथे टी स्कूल आयोजित कार्यशाळा होती अभिनयाची, त्याच्यात मी भाग घेतलेला. तर ती 19 तारीख ते 29 तारीखपर्यंतची होती. आज शेवटचा दिवस आहे आणि मला अजिंक्य भोसले सर होते शिकवायला. खूप शिकायला मिळालं. म्हणजे आता एक कॉन्फिडन्स तयार झाला आहे की स्टेजवर गेल्यानंतर कसं बोलायचं, काय बोलायचं. म्हणजे आधी आम्ही बोलत होतो, स्क्रिप्ट वाचत होतो, जे काय सांगतात ते, पण आता आम्हाला एक अंदाज येतो की कुठं काय बोलायचं, स्टॉप कुठे घ्यायचा, काय बोलायचं, हे सगळं आम्ही या कार्यशाळेत शिकलो. पण खूप चांगली माणसं भेटली आणि मेन मी थँक्यू म्हणायला शोधते ते अजिंक्य सरांना, कारण सर आम्हाला खूप चांगले भेटले. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शिकवलं. नमस्कार, माझं नाव भार्गवी देवदत्त शेटवेरेकर. मी इकडे टी स्कूल अभिनय कार्यशाळामध्ये भाग घेतलेला होता. सगळं काही नवीनच होतं. पहिल्यांदा आलेलं तेव्हा 20 जणांचा आम्ही ग्रुप होतं. एक सर होतं, कोणाचीही ओळख नव्हती. लगेचच आम्ही पहिला दिवस असाच ओळख करायला गेला. लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही कार्यशाळेला सुरुवात केली आणि असेच रमून गेलो. वेळ कधी निघाली काही कळलेच नाही. अजिंक्य सरांनीही आम्हाला खूप समजून घेतले, कधीही आमच्यावर रागवले नाही. आम्हाला 9 रस शिकवले, ॲक्टिंगच्या काही गोष्टी सांगितल्या, सिरियल्स फिल्म्स कशा करतात तेही सांगितले व आम्हाला खूप सारे गेम्स पण खेळलो आपण. आम्ही सकाळी उठून एक्सरसाइजेस केल्या, ओंकार घेतला आणि आज शेवटचा दिवस आहे. कधी हे दिवस निघून गेले, हे 10 दिवस कधी निघून गेले काही कळलेच नाही. हा आज शेवटचा दिवस माझ्या मनात कायम घर करत आहे. अनुभव काय मिळाला याच्यामधून? या माध्यमातून तुम्हाला अनुभव काय मिळाला? की आपण स्टेज फिअर असता कामा नये. नवीन सगळ्यात शिकत राहायला हवं. आपल्याला वोकल कॉर्ड्स जे असतात त्यांची स्ट्रेंथ कशी वाढवायची किंवा आवाज मोठा कसा काढायचा, कोणालाही न घाबरता स्टेजवर गेलं की काय बोलायचं, पटकन जर कोणी असे 2 उतरं बोलायला लावले तर काय बोलायचं, हे सगळं आपल्याला शिकायला मिळालं. नमस्कार, माझं नाव कार्तिक विश्वास जठार. त्याच्यात आम्हाला अजिंक्य भोसले सरांनी सगळ्या रसांची माहिती दिली. परत त्याच्यात पॅराग्राफ वर्किंग आमचं घेतलं. त्याच्यात आम्हाला एका दिवशी हास्यरसातून आम्हाला कसं बोलायचं किंवा कसं काय ते त्यांनी गाईड केलं. त्याच्यानंतर एक दिवस करुण रसातून गाईड केलं आणि एक दिवस रौद्र. नमस्कार, माझं नाव यश महेश जोशी. मी पणजीतला राहणारा. इथे मला माझ्या आईंनी सांगितलं की अभिनय कार्यशाळा होते आणि ती टी स्कूलतर्फे आपल्या प्रशांत दामले सरांनी सांगितलं. प्रशांत दामले सर आणि अजिंक्य भोसले सर यांनी शिक्षण केलं. तर या स्कूलमध्ये आम्ही वेगवेगळे प्रकार शिकलो. हास्यरसात, करुण रसात किंवा रागाच्या स्वभावात तुम्ही डायलॉग कसे घेतात आणि पाठांतर करताना काय चुकामुका होते. तर मग 10 दिवस जे काय वर्कशॉप झालं त्या सरांनी आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या. त्याच्यातही श्वास घेणे कसं, तुमच्या लंग्समध्ये श्वास भरतो कसा, प्लस ब्रीदिंग आणि जे आपण म्हणतो बेंबीच्या इथून खालून जे आपण ओरडतो ते कसं घ्यायचं किंवा त्याच्या एक्सरसाइज कसं घ्यायच्या ते हे सगळं शिकलो. नमस्कार सगळ्यांना.
तरुण भारत आणि टी स्कूल आयोजित अभिनय कार्यशाळा इथे 10 दिवस चालू होती. आज त्याचा समारोप आहे. खूप मजा आली. या 10 दिवसात खूप काही नवीन वेगळं शिकायला मिळालं. आधी असं वाटलं की खूप काहीतरी स्ट्रिक्ट असणार, पण अजिंक्य भोसले सर ज्याने आम्हाला या कार्यशाळेत मार्गदर्शन दिलं ते म्हणजे असं वाटलं नाही की काहीतरी स्ट्रिक्ट आहे, काहीतरी फोर्सफुली आहे. रोज उठायचं तेव्हा असं नव्हतं की अरे आता परत जावं लागणार, पण एक उत्साह होता की आज काय शिकवणार, आज काय शिकवणार. हे 10 दिवस एकदम म्हणजे पटकन गेले, असे वेळ लागला नाही, एकदम सहज गेले. पण ह्या 10 दिवसात त्यांनी जे काही आम्हाला शिकवलं आहे, त्यांनी आम्हाला ज्या प्रकारे मार्गदर्शन दिलं आहे ते आम्हाला पुढं खरंच खूप उपयोगी पडणार. आणि आम्हाला अशा कार्यशाळा अजून पाहिजेत. आणि आम्हाला म्हणजे विनंती आहे की अजिंक्य सरच आम्हाला परत मिळावे. काय कार्यशाळेमध्ये तुम्हाला शिकता मिळालं? साधारणपणे कोणकोणते विषय त्यामध्ये घेण्यात आले? आवाज कसा आपण कणखर ठेवायचा, कुठल्या वेळी आम्हाला कसा आवाज वापरायचा असतो. आम्हाला एक सिम्पल सेंटेन्स दिलं पहिल्या दिवशी. तो शिवाजी शूर होता. कुठल्या शब्दावर जोर घातल्यानंतर ते सेंटेन्स कसं चेंज होतं ते त्यांनी दाखवलं. तुम्ही एक सेंटेन्स घ्या आणि प्रत्येक शब्दावर जोर घालून बघा, तुम्हालाच कळणार की ते सेंटेन्स किती वेगळं होतं आणि तो मिनिंग जो आहे त्या सेंटेन्सचा तो किती चेंज होतो. व्यायाम सांगितले, एक्सरसाइजेस घेतल्या ज्या ब्रीदिंग प्रोसेसला किंवा आवाजाला खूप उपयोगी पडणार. आणि स्क्रिप्ट होती. कला क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणकोणते शिकायला मिळाल्या आणि काय उपयोगानंतर तुम्हाला पडणार आहे? हेच म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की आवाज कसा येतो, काय होतं आणि आवाज बाहेर पडतो, काय गोष्टी आम्ही केल्या पाहिजे जेणेकरून तो आवाज नीट होणार, हे सगळं शिकायला मिळालं. स्क्रिप्ट वाचायची, लिहायचं असतं, वाचायचं असतं. म्हणजे अभिनय हा जन्मताच असतो आपल्यात जसं त्यांनी म्हटलं, पण तोही आणि डेव्हलप करायला, त्याच्यात सुधारणा आणायला खूप कष्ट करावे लागतात. फक्त 2 पानं वाचली म्हणून चालत नाही, रोज 2 पानं वाचली तर चालतात. त्यांना तुमच्यात सुधारणा येते, तुमचं वाचन नीट हवं, तुमचे उच्चार स्पष्ट हवे. त्याच्याकरता त्यांनी आम्हाला टंग ट्विस्टर्स दिले जे खूप मजेशीर होते आणि खरंच आम्ही खूप एन्जॉय केली ही कार्यशाळा. नमस्कार, मी सान्वी संदेश तुपकर, परवरी गोवा इथे राहते. आणि सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे काही ना काहीतरी करण्याची आपल्याला उत्सुकता असते. आणि उत्सुकता नव्हे तर चांगल्या गोष्टी म्हणजे आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक स्किल किंवा एक हॉबी अशी डेव्हलप करायची असते, आपला छंद वाढवायचा असतो. तर या वाढवण्यासाठी अशा म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला कराव्याशा वाटतात. तर मला पण अशी करावीशी वाटली आणि माझे छंद, वाचन, मग क्रीडा, वेगवेगळे प्रकारचे, मग घरात छोटे कुकिंग रेसिपीज म्हणतो आपण, सो तसं करायला मला खूप आवडतं. तर नाटक हा जो विषय आहे तो म्हणजे मला आधीपासून आवडायचा. अभिनय करतात म्हणजे आपण छोट्या गोष्टीसुद्धा अभिनय करतो. आपण घरात केलं म्हणजे आपल्याला समजा शाळेत जायचं नसेल तर मग आई माझ्या पोटात होतं, अशा छोट्या गोष्टी मी आपलं एक उदाहरण दिलं. तर मला अभिनय करायची म्हणजे फार हौस आहे. तर त्यामुळे मला आईने एक व्हिडिओ दाखवला. त्यात प्रशांत आंबले सरांनी आपला एक शॉर्ट अँड स्वीट एक व्हिडिओ केलेला. त्यात 11 दिवस तरुण भारतने आयोजित केलेली टी स्कूलमधून 11 दिवसांची अभिनय कार्यशाळा घेण्यात येत आहे फोंड्याला. तर त्यात मला माझं नाव भरायचं होतं आणि आल्यानंतर मला असं वाटलं की आता आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत, कारण आपण असे अनेक नाटकं बघितलेले आहेत आणि आपण एन्जॉय पण करतो, एस्पेशली प्रशांत आंबले सरांची नाटकं. तर मला असं वाटलं की हां, आता काहीतरी चांगलं नवीन शिकायला मिळालं. म्हणजे आपलं ॲक्टिंगच नाही तर बियॉन्ड ॲक्टिंग आपण अजून काय करू शकतो. संहिता वाचन म्हणा किंवा खेळ म्हणा, प्राणायाम म्हणा. म्हणजे मुळात आपल्याला प्राणायामपासून सुरू आहे, ते आपलं बेस आहे नाटकासाठी. तर प्राणायाममधून अनेक शिकायला मिळालं. ओंकार हे वगैरे आपण चालूच ठेवतो. तर अजिंक्य भोसले सर ह्यांनी आम्हाला 11 दिवसांची कार्यशाळा घेतली आणि खूप मजा मस्ती मौज केली आम्ही. आणि अशी संध्याकाळपर्यंत वेळ कधी निघून गेली कळलंच नाही. आणि असे 7 दिवस आणि आज शेवटचा दिवस आहे, अजून पाहिजे होते. मग आम्ही म्हटलं सरांना की सर आम्हाला अजून पाहिजे, म्हणजे 6 महिने पण नको, म्हणजे वर्षानुवर्षाचं चालू राहू दे. तर आज म्हणजे हा पहिलाच अटेम्प्ट असल्यामुळे सरांनी म्हटलं ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण अजून दिवस वाढवू आणि अजून भारी करू. तर असं म्हटल्यामुळे मग ती एनर्जी जी येते, उत्सुकता येते की हां चला करू असं म्हणून. कंटाळा म्हणजे अजिबात इथे नसायचा. इथे फक्त धमाल. आणि धमाल म्हणजे कशी की ॲक्टिंग करताना वेगवेगळं कॅरेक्टर दिलं जायचं. मग ती आयडेंटिटी कळते, अच्छा हा कॅरेक्टर कसा असेल, तो कसा असेल.
मग इमोशन्स रस शिकलो आम्ही वेगवेगळे. तर हास्यरस, करुण रस आणि रौद्ररस या 3 रसांमधून आम्ही वाचन केलं. आणि स्क्रिप्ट वाचन कसं करावं, संहिता वाचन म्हणतो ते कसं करावं ते आम्हाला सरांनी व्यवस्थित दिलं आणि मार्गदर्शन केलं. आणि आजच सकाळी प्रशांत बंगले सर होते तेव्हा त्यांनी इंट्रोडक्शन म्हणजे ऑडिशन देताना काय काय लागतं, इंट्रोडक्शन सुरुवातीला बेसिक ते, मग त्यानंतर वर्क प्रोफाईल, मग तुमचं एक्सपिरियन्स, ह्या सगळ्या गोष्टी लागतात ते त्यांनी शिकवलं आणि मस्तपैकी मार्गदर्शन केलं. सो मला खरंच वाटतं की अशा सगळ्या मुलांना जर अभिनय क्षेत्रात जर आवड असेल तर त्यांनी नक्की काम करून आपण पण प्रशांत दामले सरांपर्यंत असंच आपण त्या लेवलवर पोहोचू आणि नक्की त्यांचं स्वप्न पूर्ण करू. धन्यवाद.